करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद श्रीदासबोध दशक 18वा बहुजिनसी समास तिसरा निस्पृह सिकवन निरूपण नाम श्रीराम समर्थ. दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य याचा करू नये नाश दास मने सावकाश विवेक करावा. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवात आपल्याला प्रार्थनेने करून दिली. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा. तिघांच्या पलीकडे असणारा कोण? तर श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. कार्याला सुरुवात होताच आपल्यामध्ये बघा आळसपणा आला, लगेच झोप आली. पण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना, ज्या प्रकारे आजचा हा जो समास आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे तो फार महत्त्वाचा आहे. या कलियुगामध्ये प्रत्यक्षात आपण अनेक प्रकारे घोषणा करत राहिलो, आतापर्यंत देत राहिलो, परंतु ज्या प्रकारे आपण घोषणा द्यायचो त्यावेळी जय हा मागे असायचा, बरोबर आहे ना. परंतु इथे जय दाखवलाय तो प्रथमता दाखवलाय. एकदा नाही तर 2 वेळा जय जय रघुवीर समर्थ. मग जय कोणाचा आहे? आपला जय कधी होतो? विचार करा. आपण दुसऱ्यांच्या प्रत्येक वेळेला ज्यांनी प्रयत्न केलेत, त्यांनी कष्ट केलेत, त्यांची इथे आपण बघा घोषणा द्यायला जायचो, त्यांच्या यशामध्ये आपण सामील व्हायचो. परंतु आपलं यश केव्हा, आपलं जय केव्हा? बरोबर आहे की नाही. म्हणून प्रत्येक वेळेला समर्थांनी आपल्याला हा भाग का प्राप्त करून दिलेला आहे? कारण जय हा प्रत्येक वेळेला प्रथमतः परब्रह्माचा आहे आणि दुसरा म्हणजे देहाचा आहे. देह प्रत्येक वेळेला दिसत असतो, परब्रह्म दिसत नाही, कारण तो रघुवीर साक्षात आहे, समर्थ. बरोबर आहे की नाही. म्हणून लोकांची मतं आपण ऐकली, लोकांची मतं ऐकत ऐकत आपण मोठे झालो, परंतु कुठल्या मतावर आपण ठाम राहायचो हेच अजून आपल्याला कळलं नाही. म्हणून समर्थांनी या कलियुगामध्ये बघा, युगानुयुगे एकलाच एक चालवितो तिन्ही लोक. कृतयुग गेला, त्रेतायुग गेला, द्वापारयुग गेला, आता शेवटचं राहिलं आहे कलियुग. आता या कलियुगामध्ये जे आपल्याला मत ऐकायचं आहे, ज्यातून आपल्याला खरं सामर्थ्य प्राप्त होणार आहे, ते मत म्हणजे श्रीमताचं. श्रीमत म्हणजे काय? तर खुद्द भगवंताचं वचन, बरोबर ना. आपण सकाळी उठल्यानंतर आपल्या घरी पेपर येतात, आपल्या आजूबाजूची लोक येतात, सगळ्यांची मतं आपण ऐकत असतो. ही लोकांची मतं आहे. परंतु ज्याने आपल्याला प्रभात दाखवली, सकाळ दाखवली, ज्याने आपल्याला अंथरुणावरून उठवलं, त्या परब्रह्माला आपण विसरलो. त्या परब्रह्माचं स्मरण आपल्या अंतरी असणं फार गरजेचं आहे. म्हणून या बोधातून प्रत्यक्ष दास घडला पाहिजे, यासाठी ही शिकवण आपल्याला प्राप्त करून दिलेली. म्हणून दशक 18वा 180वा समास, त्यातला समास तिसरा आहे. आजचा समास म्हणजे 183 समास. 20 दशक दास बोध, श्रवणाद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद परमार्थ होतो. दशक 18वा बहुजिनसी. समर्थ म्हणाले, बहुजिनसी म्हणजे काय? तर पाहायला गेलं, बहु म्हणजे खूप, अनेक, आणि जिन्सी म्हणजे काय? तर वस्तू असतील, प्रकार असतील, पदार्थ असतील. साधा अर्थ जर सांगायला गेलं तर ज्या ठिकाणी किंवा ज्या गोष्टीत
खूप वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. त्यालाच तर बहुजिन्सी असं म्हटलं गेलं. मग आजचा समास जर पाहायला गेलं तर समास तिसरा दाखवला आहे, निस्पृह शिकवण निपन्ना. आता निस्पृह शिकवण म्हणजे काय? हा शब्द जरी मोठा असला तरी निस्पृह म्हणजे कोणतीही अपेक्षा किंवा लोभ नसलेला. कोणती अपेक्षा नाही आहे, कुठलाही लोभ नाही आहे. शिकवण म्हणजे काय? तर उपदेश, मार्गदर्शन. थोडक्यात सांगायचं म्हणजे निरूपण म्हणजे सविस्तर वर्णन किंवा स्पष्टीकरण. आणि नाम म्हणजे नाव किंवा शीर्षक. म्हणजे एकत्रित जर अर्थ पाहिला, लोभ अपेक्षा नसलेल्या व्यक्तीच्या शिकवणीचे सविस्तर वर्णन करणारे शीर्षक म्हणजे निस्पृह शिकवण निरूपण नाम. असा हा विषय किंवा प्रकरण आहे, ज्यात स्वार्थ न ठेवता दिलेल्या शिकवणीचं आपण तंतोतंत पालन करता आलं पाहिजे. कारण मनुष्य ध्यानी लोभ अपेक्षा सोडून कसं जीवन जगता आलं पाहिजे. मनाला शांतता आणि समाधान मिळवण्याचा मार्ग प्रत्यक्षात या आपल्याला प्राप्त होत असतो. म्हणून आपल्याला उत्तम प्रकारे समास प्राप्त झालेला आहे. करूया श्रवण. श्रीराम समर्थ. दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य, याचा करू नये नाश. दास मने हा सावकाश विवेक करावा. समर्थ म्हणाले, दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य. सर्व शरीरात नरदेह हा अत्यंत दुर्लभ आहे. त्यात आयुष्य मिळणं हे आणखी दुर्लभ. म्हणून याचा नाश करू नये. आता विचार करा, आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे, खरीच आपली पुण्याई असे म्हणून हा नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे ना. 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर जो आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे, बघा प्रत्यक्षात आपण या पृथ्वी तलावर जन्म घेतलेला आहे, जीवनाचं सार्थक आहे. परंतु याचा नाश करू नये. देह जरी नाशिवंत असला तरी बघा समर्थ म्हणाले, म्हणून सावकाश विवेक धरावा. दास म्हणे सावकाश विवेक करावा. कारण आपण या पृथ्वी तलावर जन्माला आलो तो म्हणजे कायमचं राहायला नाही, तर रिटर्न तिकीट घेऊनच आलेलो आहोत. या पृथ्वी तलावर आपली वेळ ही निश्चितच आहे. जन्माची तारीख माहिती आहे, मृत्यूची तारीख माहिती आहे का? नाही आहे. म्हणून समर्थ म्हणाले, दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य, याचा करू नये नाश. मग आपल्याला उत्तम प्रकारे बघा आयुष्य प्राप्त तर झालेलं आहे. आपल्याला या आयुष्यात शरीराची, जे आपल्याला शरीर प्राप्त झाले त्याची आपल्याला किंमत बघा आपल्याला मोजता येत नाही आहे. कारण का? आपल्याला वाटतं की नाही आहे आपला हाच जन्म, त्यानंतर पुढे परत हाच जन्म आहे. तसं नाही आहे. पाप पुण्य, स्वर्ग नरक, म्हणून तर खरं आयुष्य आहे ना. आजचा समाज का महत्त्वाचा आहे? निस्पृह शिकवण, या शिकवणीतून आपल्याला पुढे जायचं आहे. न पाहता उत्तम विवेक, अवघाव होतो अविवेक. अविवेके प्राणीरंक ऐसा दिसे. जर उत्तम प्रकारे विवेक केला नाही तर सर्व अविवेक होत असतो. आता विवेक म्हणजे काय आणि अविवेक म्हणजे काय? दिलेल्या शिकवणीमध्ये, दिलेल्या उपदेशामध्ये आपल्याला राहायचं आहे. जिथे जायचं तिथे विवेक धरून बघा प्रत्यक्षपणे गेलो पाहिजे. अविवेकाने म्हणजे काय? जिथे आपण जातो तिथे सावधपणाने जातो ना. जिथे आपण जर सावधानता बाळगली नाही, पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे. म्हणून समर्थ म्हणाले, न पाहता उत्तम विवेक, अवघाव होतो अविवेक. अविवेक प्राणीरंक ऐसा. अविवेकाने प्राणी रंकासारखा म्हणजे बघा दरिद्रीसारखा पाहायला मिळत असतो. म्हणून
आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे, चांगला आहे की नाही, बरोबर. परंतु जर बरे दात घासोनी तोंडा धुवावे, शिकवण प्राप्त करून दिलेली आहे, नीटनेटकेपणाने राहावे. जर आपण बघा मळकट राहू किंवा बघा प्रत्यक्षात जर आपण स्वच्छता टापटीप राहण्याचा प्रयत्न केला नाही, मग शेवटी आपली अवस्था हीच दरिद्रीसारखी ना. म्हणून समर्थ म्हणाले, अविवेकाने प्राणी रंकासारखा म्हणजे दरिद्रीसारखा पाहायला मिळत असतो. मग आपल्याला कसं राहायचं आहे, हे आपले आपण केले. आळसे उदास नागविले, वाईट संगतीने बुडविले देखता देखता. असं करणं म्हणजे आपले आपणच नुकसान करणं आहे. दुसरे सांगायला येत नाहीये. आपण स्वतःच्या पायावर स्वतःच दगड मारत असतो, बरोबर की नाही, आणि दुसऱ्यांना हाका मारत बसत असतो. चूक कोणी केली? आपणच केली. हे आपले आपणच केले. आळसे उदास नागविले, आळसाने किंवा उदास वृत्तीमुळे मनुष्य देह पूर्णपणे बिघडला. आळस का यावा हो? आळशी वृत्ती आपण वाचतो, सुविचार लिहिलेला आहे. आळस हा माणसाचा शत्रू आहे. वाचतोय पण तरी पण सुद्धा त्याप्रमाणे वागत नाही. तरी सुद्धा आळसपणा. सकाळी आपण बघा नियोजन जे रात्री करून ठेवलेलं असतं त्या नियोजनाप्रमाणे उठत नाही आहे, बरोबर की नाही. दिलेलं काम असेल ते काम त्या वेळेमध्ये पूर्ण करत नाही आहे. आळस का? आळस बघा प्रत्यक्षात आपल्या या शरीरामध्ये पूर्णपणे आळस भरलेला आहे. जे आपल्याला काम करायचं आहे, ज्या ध्येयापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला आपल्या शरीरात आळस येता कामा नये. सर्वात महत्त्वाची गोष्ट, आळसे उदास नागविले, वाईट संगतीने बुडविले. त्यामध्ये वाईट गोष्ट आली, संगतीने. बघा प्रत्यक्ष संगत ज्या वेळेला प्राप्त होत असते, वाईट संगतीने बुडविले देखता देखता, बघता बघता संपूर्ण देहाचा नाश होतो. आपण विचार करतो, अरे हे अचानक कसं झालं? अचानक नाही हो. प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना, संगतीने मनुष्य देह बिघडत चाललेला आहे. आपण विचार काय करायचो, अरे मी या मित्राच्या नादामुळे माझं संपूर्ण आयुष्य बर्बाद झालं. परंतु तो मित्र बघा उत्तम प्रकारे जगतोय, परंतु नाश कोणाचा झाला? आपल्या देहाचा झाला. म्हणून समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे संगत, अहो प्रत्यक्षात कोणालाही दोष द्यायचा नाहीये. पाहावे आपणासी आपण. आपला देह चुकला, त्याने आपल्याला बोलवलं नव्हतं. त्याने जरी बोलवलं असतं तरी सुद्धा आपण का गेलो हे पाहणं फार गरजेचं आहे. आणि गेल्यानंतर बघा प्रत्यक्षात त्या वाईट विषय संगतीला आपला देह अडकणं आणि नंतर बघा मनस्ताप करणं, हे चुकीचं आहे. अहो एखाद्या व्यसनामध्ये अडकला, व्यसन काय बघा प्रत्यक्षात आपल्या जवळ नव्हतं आलं, काल नाही आहे, आपण व्यसनाजवळ गेलो आणि नंतर अशी सवय होऊन गेली की ते व्यसन सुटत नाही आहे. मग संगत कोणाची? समर्थ म्हणाले. दुसरं म्हणजे भाग समर्थांनी दिला, वाईट संगत. कोणामुळे संगत लागली हे पाहायचं आहे. बदल आपल्यामध्ये करायचा आहे. दुसऱ्यांना बघा दुसऱ्यांना शिकवण्यासाठी स्वतःमध्ये बदल करत असताना आपण दुसऱ्यांचा काय करत असतो? बदल करत असतो की बाबा तू अशा प्रकारे बदलला पाहिजे. परंतु आपण कशी आहोत पाहावे आपणासी आपण. म्हणजेच काय, आपण बदलायचं नाही, समोरच्याला बदलायला भाग पाडायचं. वाईट संगतीने बुडविले, मग देखता देखता, बघता बघता मग आपला देह सुद्धा त्यामध्ये बुडाला. मग समर्थ म्हणाले,
काळाची बावडी पडेल बा जेव्हा, तेव्हा सोडविना माय बाप. मग सोडवणारा तुला कोणीच नसेल हो ह्या पृथ्वी तलावर. अशा प्रसंगातून सोडवणारा कोणच नसेल. मूर्खपणाचा अभ्यास झाला, बाष्कळपणे घातला घाला, काम चांडाळा उठिला तरुणपणी. समर्थ म्हणाले, मूर्खपणा अंगळवळणी पडत असो बघा, त्यातच स्वच्छंदपणाने हल्ला चढवला आणि त्यात तरुणपणी कामविकार रूपी चांडाळ बळावला. मग काय होणार. आता मूर्खपणाचा अभ्यास झाला. आपल्याला शालेय जीवनामध्ये आपल्या आई वडील आपल्याला उत्तम प्रकारे सांगायचे, बाळा परीक्षा जवळ आली आहे, अभ्यास कर. आपण काय करायचो, शाळेतून आल्यानंतर बघा पाठीवरची बॅग असेल, दप्तर असेल, ते आपण कुठल्या तरी कोपऱ्यात टाकायचो आणि तसंच आपण निघायचो ग्राउंडमध्ये, मैदानामध्ये खेळायला. 1-2 तास तिकडे खेळायचो. नंतर बघा आपल्या घरातली लोक जे कोणी भाऊ बहिणी असतील ते आपल्याला शोधायला, आणि नंतर बघा आपण तिकडून मजा मस्ती करून खेळून आपण घरी यायचो. आई सांगायची, बाबा सांगायचे, अरे बाळा पेपर जवळ आलेत, परीक्षा जवळ आली आहे, अभ्यास कर, नंतर खेळ. परंतु मूर्खपणाचा अभ्यास झाला. आपण अभ्यास केलाच नाही. ज्या वेळेला पेपर जवळ आले त्यावेळी बघा प्रत्यक्षात आपल्याला कळालं की खरंच जर मी अभ्यास केला असता तर आज मी त्यांच्यासोबत असतो. काही मित्र पुढच्या वर्गात निघून गेले आणि मी मात्र याच वर्गात पुन्हा. बघा प्रत्यक्षात कशी पद्धत आहे. जर तुम्ही अभ्यास केला तर पुढच्या वर्गात जाल आणि नाही केला तर वर्ष तर वाया गेलं. खेळ खेळलास, मनसोक्त आनंदसुद्धा लुटलास, परंतु वर्ष फुकट गेला ना. म्हणजे समर्थ म्हणाले, मूर्खपणाचा अभ्यास झाला, बाष्कळपणे घातला घाला. मग ज्याप्रमाणे आपणच स्वतःहून स्वतःच्या पायावर दगड मारून घेतला, काम चांडाळा उठिला तरुणपणी. म्हणून जे काम करायचं आहे ते त्या वेळेतच पूर्ण केले पाहिजे. म्हणून समर्थ म्हणाले ना, काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली साधा. मूर्ख आळसी आणि तरुणा, सर्वांविषयी दैन्यवाना, काही मिळेना कोणा, काय म्हणावे. समर्थ म्हणाले, एखादा मनुष्यदेह मूर्ख, आळशी आणि तरुण पण सर्व बाबतीत दैन्यवाना असतो. आता जर विचार केला, आळशी कोण आहे तर आपला देहच आहे. आपल्याला जे कोणी काम सांगत असेल ते काम आपण कधीही वेळेवर करत नसायचो. मग बघा सर्व बाबतीत दैन्यवाना आणि तरी कोणाशीही त्याचं पटत नाहीये. असं आपल्या बाबतीतच का होतं. लोकांची मित्रमैत्रिणी खूप जास्त असतात, त्यांचा ग्रुप खूप मोठा असतो, त्यांचे नातेवाईक खूप मोठे असतात, पण आपणच असे की आपल्याशी कोणी बोलणारं नसतं आणि आपण बोलायला कोणाशी गेलो की आपलं त्यांना पटत नाही. मग असं का. मग विचार करा, मग आपला देहच एकटा पडतो. असं का होतं. बघा कुठल्याही तुम्ही कार्यक्रमस्थळी, कार्यक्रमाच्या ठिकाणी जेव्हा तुम्ही जाल तुमच्या नातेवाईकांच्या इथे किंवा कुठे जेव्हा जाता, तेव्हा आपला देह बघा प्रत्यक्षात एकटाच पडलेला असतो. म्हणजे कुठे सर्वांचे ग्रुप असतात. मग असं का होतं. आपले विचार त्यांना पटत नाही का, किंवा त्यांचे विचार आपल्याला पटत नाही का, असं आहे का. म्हणून समर्थ म्हणाले, मूर्ख आळसी आणि तरुणा, सर्व विषय दैन्यवाना, काही मिळेना कोणा, काय म्हणावे. जे जे पाहिजे ते ते नाही, अन्न वस्त्र तेही नाही, उत्तम गुण काहीच नाही अंतर्यामी. जे जे प्रपंचात आवश्यक असतं ते ते त्याच्याजवळ नसते. जे जे पाहिजे ते ते नाही. कमीत कमी अन्न वस्त्र असावं तर तेही नाही, आणि अंतर्यामी काहीच उत्तम गुण नाही.
विचार करा. आपण काय विचार करतो? मला उत्तम प्रकारे आयुष्य प्राप्त झालं आहे. हो, नक्कीच झालं आहे. पण माझ्या आयुष्यातनं मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. परंतु आपण सर्व नियोजन करतो, प्लॅनिंग करतो. पण आयुष्यात जे आपण नियोजन केलेलं आहे, प्लॅनिंग केलेलं आहे, तसं काहीच प्राप्त होत नाही आहे. मग आपण काय विचार करतो, अरे माझं नशीबच फुटकं आहे. माझ्या नशिबात काय लिहिलं आहे देवास ठाऊक. जे जे प्रपंचात आवश्यक असते, प्रपंच म्हणजे संसारामध्ये, ते त्याच्याजवळच नसतं. आता विचार करा, प्रपंच करूनही परमार्थसुद्धा आपल्याला तितकंच करता आलं पाहिजे. आपण देवाजवळ काय मागतो? प्रपंचाच्याच गोष्टी ना. सुखसमृद्धी, घरात पैसा, सर्वांना उत्तम प्रकारे राहणीमान. बघा, जे पाहिजे ती इच्छा, जी असेल ती मागणी आपण देवाजवळच मागतो ना. पण प्रपंचाबरोबर परमार्थसुद्धा आपण तितकंच मागितलं पाहिजे. जे प्रपंचात आवश्यक असतं ते आता आपल्याला साध्य होत नाही, ते त्याच्याजवळ नसतं. कमीत कमी अन्न वस्त्र तरी असावं, पण तेही नाही आहे. आता जर आपण प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, आपल्याला जर काही हवं असेल परंतु आपल्याला खाता येत नाही, आपल्याला काही कपडे हवे असतील तर आपल्याला घेता येत नाही. कारण काय? कारण आपल्यामध्ये असलेला आळसपणा. का? कारण आपल्या देहाला कष्ट करायला नको, मेहनत घ्यायला नको. फक्त आपल्याला काय पाहिजे? मला ते नवीन कपडे पाहिजेत, मला त्या मुलाने जसे घेतलेत ना तसेच कपडे मला हवेत, मला ज्या मुलीने जसे कपडे घेतलेत ना तसेच कपडे पाहिजेत, असं आपण नियोजन करतो. वस्त्र आणि बघा अन्न, मला जसं त्या मुलाने बघा प्रत्यक्षात ते मित्र जसे बघा उत्तम प्रकारे खात आहेत तसंच मला सुद्धा हवं. परंतु तसं मिळत नाही. का मिळत नाही आहे? कारण आपल्यामध्ये असणारा आळसपणा. पुन्हा भाग तोच दाखवला. ते कष्ट करतायत, त्यांना त्यांचं फळ मिळतंय, परंतु आपण अजूनपर्यंत लोकांवर अवलंबून आहोत. आपल्या देहाला कष्ट करायला नको, फक्त अवलंबून राहायचं आहे, एवढंच मात्र आपण या पृथ्वी तलावर करत आहोत. म्हणजेच काय? ह्याने जर काम केलं की मला त्यातले 2% मिळतील, त्याने जर केलं तर मला यातला 1% मिळेल. असं करत करत संपूर्ण आयुष्य निघून जातं, पण शेवटी काहीच मिळत नाही. म्हणून समर्थ म्हणाले, अंतर्यामी काही उत्तम गुणच नाही आहेत. लोक आपल्याकडे येतात तेव्हा काय पाहतात? आपल्याकडे पैसा आहे का हे पाहतात का? नाही आहे. तर तुझ्याकडचा असणारा जो स्वभाव आहे ना ते पाहत असतात. आता स्वभावामध्ये उत्तम जर तुझे गुण असतील तरच तुझ्याजवळ लोक राहतील ना. जर तू लोकांचं ऐकत नसशील, लोकांना उलटसुलट बोलत असशील, लोकांना तुझा स्वभाव आवडेल का? तुझे अवगुण लोकांना दिसतील, मग लोक तुझ्याजवळ येतील? अजिबात येऊ शकत नाही. म्हणून अंतर्यामी सुद्धा उत्तम गुण नाही आहे. बोलता येना बैसता येना, प्रसंग काहीच कळेना, शरीर मन हे वळेना अभ्यासाकडे. आता अभ्यासाकडे लक्ष लागत नाही आहे. धड बोलता येत नाही, धड लिहिता येत नाही, धड बसता येत नाही. मग का? प्रसंग. मग कुठलाही प्रसंग असू दे, पण शरीर आणि मन या अभ्यासाकडे लक्ष केंद्रित झालं पाहिजे. धरून बांधून जर आपल्याला कोणी अभ्यासाला बसवलं, अभ्यास होईल का हो? अजिबात होणार नाही आहे. आपण काय विचार करायचो? माझा मुलगा माझी मुलगी आहे ना दररोज शाळेत जाते, दररोज शाळेतून आल्यानंतर ट्युशनला जाते, क्लासला जाते. हो, बरोबर आहे. मग कमी मार्क मिळाल्यानंतर आपण विचारतो, अरे तुमचा मुलगा खूप अभ्यास करायचा ना, शाळेत जायचं, क्लासमध्ये जायचं, ट्युशनमध्ये जायचं, मग एवढे मार्क कमी का? काठावर पास झाली. मग आपण प्रश्न विचारतो, काय बाबा कशा प्रकारे तुझं बघा प्रत्यक्ष प्रोग्रेस रिपोर्ट पाहायला मिळालं. मग ते सांगतात की बाबा
मी अभ्यास करायचो पण माझं लक्ष आहे ना अभ्यासाकडे लागत नव्हतं. सर किंवा टीचर जेव्हा वर्गामध्ये शिकवत होते त्यावेळी फळ्यावरती काय सांगतायत, कशाप्रकारे लिहित आहेत ते मला समजत नव्हतं. मग आता समजत नव्हतं तरी सर किंवा टीचर विचारायचे, कोणाला समजलं नसेल तर पुन्हा पुन्हा विचारा. परंतु आपण काय केलं, कधी विचारलं का? नाही विचारलं. कारण का, पुन्हा जर विचारायला गेलो तर प्रत्यक्षात आपल्या आजूबाजूची मित्रमैत्रिणी, शाळेतले वर्गमित्र आपल्याला हसतील, म्हणून आपण कधी विचारलं नाही. मग तसेच ते प्रश्न राहून गेले, बरोबर की नाही. मग घरी आल्यानंतर बघा आपल्या मनामध्ये हेच विचार होतं की बाबा आपल्याला हा प्रश्न काय सुटत नाही आहे, आपण छोटे छोटे प्रश्न उत्तरं त्याची पाठ करू, वाचून काढू. परंतु ज्यावेळी बघा स्टेप बाय स्टेप लिहायचं असतं त्यावेळी काहीच आठवत नव्हतं, कारण शिकवलेलं समजलं नाही. दिलेला गृहपाठ आपण बघा उत्तम रीतीने केलेला नसतं. वर्गपाठामध्ये काय शिकवले ते आपल्याला कळत नव्हतं. म्हणजेच आपला देह त्याला आता धड बोलता येत नाही. आपल्याला बघा प्रत्येक वेळेला आपण अडखळत बोलायचो. अडखळत बोलत असताना आपण काय विचार करायचो, अरे आता मला हा पाठ किंवा ह्या पाठातला हा मुद्दा वाचायचा आहे. मग आपण काय विचार करणार, अरे एवढ्या सर्वांसमोर बोलायचं आहे, अरे वर्गामध्येच आहेस ना, वर्गातले मित्र म्हणजे तुझेच मित्र ना, वर्गमित्र. वर्गातल्या मैत्रिणी म्हणजे वर्गमैत्रिणी. बोल ना. सर टीचर तुला सांगतात, सर्वजणांचं बोलून झाल्यानंतर तुला सांगितलं आहे, आता तुझा नंबर लागला आहे. तुझा नंबर आल्यानंतर आपण काय केलं, तर पप करत राहिलो. मग शेवटी कशामुळे झालं, तर आपल्यातला असलेला कॉन्फिडन्स, आत्मविश्वास हा कमी होत गेला. म्हणून समर्थ म्हणाले, बोलता येना बैसता येना, प्रसंग काहीच कळेना, शरीर मन हे वळेना अभ्यासाकडे. जर एखाद्या वेळी बघा आपलं लक्ष अभ्यासाकडे लागत नसेल, आपल्याला कोणी सांगितलं ए बाबा तू आता अभ्यासाला बस, पेपर जवळ आले, आणि आपण मोबाईल घेऊन बसलो, लक्ष कुठे लागेल हो? त्या पुस्तकाकडे लागेल का हो? नाही. हातामध्ये काय आहे, मोबाईल आहे. मग तो दिवसभर काय करेल, मोबाईलमध्ये गुंतून राहील. मग नंतर 1-2 तासाने ज्यावेळी बघा आई बाबा विचारतील, काय रे अभ्यास झाला? हो झाला. पण काय केलं सांगता येत नाही, बरोबर की नाही. आपल्याला माहिती आपणच टाइमपास केलेला असतो, आपणच चुकलेलो आहोत. मग ही शिकवण बघा प्रत्यक्षात जर आपण काय केली, उत्तम प्रकारे शिकवण प्राप्त झाली असताना सुद्धा आपण त्या शिकवणीचं पालन केलं नाही. लिहिणे नाही, वाचणे नाही, फुसणे नाही, सांगणे नाही, नेमस्तपणाचा अभ्यास नाही, बाष्कळपणे. समर्थ म्हणाले, लिहायला येत नाही आहे. आपण आता एवढे मोठे झालो तरी आपल्याला लिहायला येत नाही आहे. का लिहायला येत नाही? सराव नाही. वाचायला येत नाही आहे. वाचनाची सुद्धा सवय असणं फार गरजेचं आहे. कुणाला काही विचारायला येत नाही. कोणाला जर आपण बघा प्रत्यक्षात कोणाला विचारायला गेलो, ह्या आम्हाला पत्त्यावर जायचं आहे, तरीसुद्धा आपल्याला सांगता येत नाही, बोलता येत नाही. कोणी विचारलं तर आपल्याला धड सांगता येत नाही आहे. आपण सांगतो इकडून जा, तिकडून जा, इथून उडी मार, तिकडून सरळ जा. कुठे जायचं नेमकं हेच माहीत नसतं. कोणी विचारलं बाबा एस टी स्टँड कुठे आहे, किंवा कोणी सांगितलं कुठलं मंदिर कुठे आहे, तर सांगता आलं पाहिजे, बरोबर ना. पण आपण काय सांगतो, इकडून जा, तिकडून जा, इधर से जाऊ, उधर से जाऊ, असं करत करत त्यांना पत्ता सांगतो. म्हणून समर्थ म्हणाले, नेमस्तपणाचा अभ्यास नाही. अभ्यास नाही ना, कसं कोणाशी बोलायचं, कशा प्रकारे बघा त्यांना सांगायचं, हे सुद्धा कळलं पाहिजे. आपण असं काहीच येना आणि शिकविले ही मानेना, आपण वेडा आणि सज्जना बोल ठेवी. समर्थ म्हणाले, आपल्याला तर काही येत नाही, पण कुणी शिकवू लागलं तर तेही त्याला मान्य होत नाही. आता विचार करा, आपल्याला एखादं काम सांगितलं तर ते जमत नाही आहे, बरोबर ना. का जमत नाही आहे? कारण ते आपण ते कधी केलेलं नसतं.
पण जर कोणी शिकवायला आलं तर ते आपल्याला मान्य नसतं. का? कारण अरे हा तर माझ्या बिल्डिंगमध्ये राहतो, हा तर माझ्या शेजारी राहतो. बरोबर की नाही? आपण काय विचार करतो, अरे ही तर माझ्या शेजारी राहते, ह्यांच्याकडून काय शिकायचं, माझी इज्जत जाईल. म्हणजे आपण काय करतो, मान्य करायला तयार होत नाही. म्हणून प्रत्येक वेळेला आपण काय करत असतो, लोकांना नावं ठेवत असतो. परंतु जेव्हा वेळ येते ना तेव्हा कळतं की आपणास काहीच येना आणि शिकविलेही मानेना, आपण वेड आणि सज्जना बोल ठेवी. अंतरी एक बाहेरी एक, ऐसा जयाचा विवेक, परलोकाचे सार्थक कैसे घडे. समर्थ म्हणाले, आत एक असतं आणि बाहेर दुसरीच काही दाखवतो. आता विचार करा, असा विवेक ज्याच्या ठिकाणी असतो त्याचे परलोकी सार्थक कसं होईल? आत एक आणि बाहेर एक. आपल्या मनात काय चाललंय ते लोकांना दिसणार नाही. आपण जे काही ठरवत आहोत, बघा कशा प्रकारे प्लॅनिंग करत आहोत, ते लोकांना दिसत नाही. वरी वरी वैभवाचे आणि अंतरी पोतडे नरकाचे. बोलत असताना फक्त आपण शब्द बाहेर पाडत असतो, परंतु मनात काय चाललंय ते वेगळंच असतं. आपला संसार नासला, मनामध्ये प्रस्तावला, तरी मग अभ्यास केला पाहिजे विवेकाचा. अशा वेळी काय होतं, मनुष्य देहाच्या संसाराची दैना होते, दुर्दशा होत असते. संसार नासतो. कशामुळे? काय कमी पडले, काय आयुष्यात बघा प्रत्यक्षात कमी पडले, याचा विचार स्वतःहून स्वतःला घेता आला पाहिजे. का माझा संसार संपूर्णपणे नासलेला आहे? का माझ्या आयुष्यात असे दिवस पाहायला मिळालेले आहेत? अशा वेळी जर मनामध्ये पश्चाताप जर झाला ना, तर मग त्याने विवेकाचा अभ्यास करणं आवश्यक असतं. हातपाय गाळून बसणं म्हणजे काय? आता माझा संसार पूर्णपणे उद्ध्वस्त झाला, आता मी काय करू, कशा प्रकारे जीवन जगू, असं जर करत बसलात तर पुढे काय करू शकतोस? पुढे तुला उत्तम प्रकारे काय करायचं, संसार सुरू करायचा आहे, संसार चालू ठेवायचा आहे. संसारामध्ये एखादी वेळी अडचण येते, प्रसंग उभा राहतो. मग त्या प्रसंगाला, त्या अडचणींना, त्या संकटांना घाबरून बसायचं का? नाही. एकाग्र करून या मन, समर्थ म्हणाले, बळेची धरावे साधन, यज्ञी आळसाचे दर्शन होऊच नाही. अशा वेळी मनुष्यदेहाने मन एकाग्र करून बळेचं साधन करण्याचा आरंभ केला पाहिजे. आळसाचे दर्शन सुद्धा होणार नाही, त्यासाठी त्याने कसून प्रयत्न केला पाहिजे. एकाग्र मन. आपलं काय होतं बघा, एखाद्या वेळी आयुष्यात आपल्याला कुठलीही गोष्ट कमी पडली की आपल्याला वाटतं ना, अरे माझ्यासुद्धा आयुष्यात ही मला गोष्ट हवी, किंवा मलासुद्धा असं घर, किंवा मलासुद्धा अशी गाडी हवी. खूप मागणी असतात. मग त्यासाठी काय करायला हवं? मन घट्ट करणं फायद्याचं आहे. मनाला आवड घातली पाहिजे. म्हणजे काय, मनाला पटतंय ना, मग त्याचप्रमाणे मेंदूसुद्धा उत्तम प्रकारे कार्य करेल. म्हणजे काय, मन आणि बुद्धीला जेव्हा पटेल तेव्हा शरीरसुद्धा उत्तम प्रकारे आनंदी राहील. जर बुद्धीला पटत असेल परंतु मनाला खटकत असेल तर शरीर नासल्याशिवाय राहणार नाही. कोणा एकाला पटतंय, कोणा एकाला पटत नाही. म्हणून समर्थ म्हणाले, मन करून एकाग्रू, ऐका श्रोते सकळी को. एकाग्र करून या मन, बळेची धरावे साधन, यज्ञ आळसाची दर्शन होऊच नाही. मग यासाठी काय करायला लागेल की मन एकाग्र करण्यासाठी जो आपल्यामधला आळसपणा आहे ना, त्याचं दर्शनसुद्धा झालं नाही पाहिजे. मग यासाठी काय असणं आवश्यक आहे, तर देवाचं नामस्मरण. जर तुझ्या अंगी, तुझ्या मनामध्ये देवाचं नामस्मरण असेल तर आळसपणा येणारच नाही आहे. मग त्यासाठी उत्तम प्रकारे प्रयत्न करता आलं पाहिजे. कसा भाग दिलेला आहे बघा, अवगुण अवघेची सांडावे, उत्तम गुण अभ्यासावे, प्रबंध पाठ करीत जावे, जाड अर्थ. समर्थ म्हणाले, अवगुण, जे आपल्यातले अवगुण आहेत ना ते बाहेर टाकलेच पाहिजेत. जर त्या आतमध्ये जर ठेवले त्याचा उपयोग तर काहीच होणार नाही आहे. उलट
आयुष्य बरबाद करण्याची वेळ येईल. म्हणून अवगुण त्यागले पाहिजेत आणि जे गुण आहेत त्या गुणांचा विचार आपल्या मनामध्ये, देहामध्ये, डोक्यामध्ये, बुद्धीमध्ये आलंच पाहिजे. म्हणून समर्थ म्हणाले अवगुण अवघेची सांडावे आणि उत्तम गुण घेता आलं पाहिजे. कोणी व्यक्ती जर आपल्याला बोलायला आली, काही सांगायला आली, तर त्यांचे चांगलं जे बोलणं आहे ते आपल्या मनामध्ये, ते आपल्या पिंडामध्ये साठवता आलं पाहिजे. वाईट जर कोणी बोलत असेल तर या कानाने ऐकायचं, दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. पद प्रबंध श्लोक प्रबंध नाना धाटी मुद्राछंद प्रसंग ज्ञानेची आनंद होत आहे. समर्थ म्हणाले पद प्रबंध श्लोक प्रबंध नाना धाटी मुद्राछंद म्हणजे काय? पाठ करता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे. त्याच्या प्रसंगानुसार बघा उपयोग केल्याने ऐकणाऱ्यांना सुद्धा आनंद होत असतो. आपल्याकडे अनेक प्रकारची पुस्तकं असतात, अनेक प्रकारची ग्रंथ असतात, परंतु ते आपल्याला वाचायला नको. आपण फक्त आळसामध्ये आणि इकडचं तिकडचं ऐकण्यामध्ये आपले कान बघा टवकारलेले असतात. कोणे प्रसंगी काय म्हणावे ऐसे समजून जाणावे उगेची वाउगे सिनावे कास यासी. कोणत्या प्रसंगाला आपण काय म्हटलं पाहिजे, कुठल्या प्रसंगी काय म्हणावे हे नीट समजून जाणून घेतलं पाहिजे ना. मग त्याप्रमाणे बोललं. परंतु उगीच व्यर्थ शिन्यात काय अर्थ आहे? बरोबर ना. ज्यावेळी तुला बोलायचं आहे तिथे बोलता आलं पाहिजे. पण जर नुसतंच वायफळ बघा गप्पा मारत बसलो, त्याचा त्या गोष्टीशी काही मात्र संबंध नसतो, तरीसुद्धा जर आपण बोलत गेलो, समोरचे ऐकणारे तरी असले पाहिजेत. दुसऱ्यांचे अंतर जाणावे आदर देखो न म्हणावे जे आठवेल ते गावे हे मूर्खपण. दुसऱ्यांचं मनोगत जाणून घेतलं पाहिजे. आपण दुसऱ्यांचं ऐकलं तर बघा आपल्या पोटात गोळा येत असतो. असं वाटतं की नकोच, त्यांचं काय आपण ऐकावं. परंतु त्याचा अनुभव, त्यांचं बघा प्रत्यक्षात मनोगत आपण जाणून घेतलं पाहिजे. आयुष्यामध्ये कसं जगायचं हे लोकांपासून आपण शिकता आलं पाहिजे. आपल्या म्हणण्याविषयी आदर आहे की नाही हे पाहून आदर असेल तरच म्हणावे. आपण जेव्हा बोलतो तेव्हा समोरची व्यक्ती बरोबर उत्तराला प्रत्युत्तर देते की नाही, बरोबर की नाही, आपण जे सांगतोय ते लोक ऐकतात की नाही हे पाहणं गरजेचं आहे. तरच आपण पुढे बोलण्यात फायदा आहे, नाही तर अर्थ काहीच उरत नाही. उगीच जे आठवेल ते कुणीच बघा न सांगता बोलत राहणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. म्हणून समर्थ म्हणाले प्रश्न विचारला एक, त्याचं उत्तर देतोय अनेक, मग उपयोग काय? प्रश्नाला अनुसरून उत्तर देणं फार गरजेचं आहे. जयासी जयसी उपासना तेची गावे चुकावेना रागज्ञाना ताळज्ञाना अभ्यासावे. ज्याची जी उपासना असेल त्या देवते संबंधीच गावे. चूक कधीच करू नये. रागज्ञान ताळज्ञान यांचा सुद्धा अभ्यास आपल्याला करता आला पाहिजे. अनेक प्रकारची भक्ती आहे, अनेक प्रकारची उपासना आहे, बरोबर की नाही. कारण गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, देव कोट्यानुकोटी आहेत. प्रत्येक देवाची उपासना, प्रत्येक देवाची भक्ती वेगवेगळी, परंतु सद्गुरू मात्र एकच आहे, बरोबर की नाही. मग समर्थ म्हणाले साहित्य संगीत प्रसंगमाने करावी कथेची घमशाने अर्थांतर श्रवण मनने काढीत जावी. साहित्य संगीत यांचा प्रसंगानुसार मेळ साधून धडाक्याने कथेची लयलूट करावी. वारंवार श्रवण करून अर्थांतर काढीत जावे. श्रवण मननामध्ये एवढी भली मोठी ताकद आहे ना की आपल्या अंतरी येणारे जे वाईट विचार आहेत ना ते बाजूला सारेल. म्हणून समर्थ म्हणाले पाठ उदंडची असावे सर्व काळ उजळीत जावे सांगितले गोष्टीचे असावे स्मरण अंतरी. मग स्मरण कोणाचं करायचं? पाठांतर आपलं भरपूर असतं, परंतु ते पाठांतर करत असताना त्याची उजळणी सुद्धा करता आली पाहिजे ना. आपण काय करतो, शिकवलेलं आपण घरी येतो, अभ्यास करतो, हां माझं पाठांतर आहे, परंतु जर उजळणी केली नाही मग ते काय होतं, पुढचं पाठ मागचं सपाट, मग विसरून जातो. आपण काय सांगितलंय, काय बोललं यांचं
अंतरामध्ये स्मरण असणं फार आवश्यक. कारण बघा, आपली एखादी परीक्षा असते, त्या परीक्षेला आपल्याला उत्तर लिहायचं असतं. जर आपण फक्त एवढंच सांगितलं की बाबा नाही, मी अभ्यास केलेला आहे, परंतु त्यावेळेला जर आपल्याला आठवत नसेल, मग उपयोग काय? अखंड एकांत सेवावा, त्यामध्ये कधी खंड पडता कामा नये. अखंड एकांत सेवावा, ग्रंथ मात्र धांडोळावा. अखंड एकांत सेवावा आणि ग्रंथ मात्र त्यांचा सखोल अभ्यास करता आला पाहिजे. प्रचित येईल तो घ्यावा अर्थ म्हणे, ज्याचा अनुभव येईल तोच अर्थ मनात निश्चित धरावा. म्हणून समर्थ म्हणे, आपण अनेक प्रकारची पुस्तकं पाहत असतो ना बाजारामध्ये, परंतु त्या पुस्तकातून आपल्याला अनुभव येईल अशाच गोष्टी आपण घेत असतो. म्हणून समर्थ म्हणाले, आयुष्यामध्ये जेव्हा अनुभव घ्यायचा असेल ना, अनुभवासी ये प्रत्यक्षात. हे विचार ऐक, हे श्रवण निरूपण उत्तम प्रकारे ऐक, नक्कीच तुला तुझं फळ नक्कीच प्राप्त होईल. फक्त काय हवंय तर विश्वास. विश्वासता निरूपणी मोक्ष लागे त्या क्षणी. अखंड एकांता सेवावा, ग्रंथ मात्र धांडोळावा. प्रचित येईल तो घ्यावा अर्थ मनी. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे निस्पृह शिकवण निरूपणाम समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ.